शेतकरी बांधवांनो, राज्यातील या जिल्ह्यात 118 कोटींचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा पीक विमा सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मिळणार आहे। नेमका हा जिल्हा कोणता आहे, या जिल्ह्यातील कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं एक महत्त्वपूर्ण असं चॅनल आहे। नक्कीच या चॅनलला तुम्ही भरभरून प्रेम द्याल अशी मी अपेक्षा करतो। मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। पण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा समोर जाण्याअगोदर तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, 2025 मधील खरीप हंगाम पिकांसाठी 118,63,64,00,000 रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे। यामधील सर्वाधिक 109,73,00,000 रुपयांचा विमा सोयाबीन पिकाला मंजूर झाला। काही तालुक्यातील कापूस व कांदा पिकांच्या नुकसान भरपाईची परिगणना अद्याप सुरू आहे, त्यामुळे पीक विमा मंजुरीच्या रकमेत आणखी वाढ होणार आहे। जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत राबवण्यात आली। या योजनेमध्ये सोयाबीन, कापूस, भात, गहू, उडीद, बाजरी, तूर, कांदा व भुईमूग आदी खरीप पिकांचे दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोग आदी कारणांमुळे नुकसान झाल्यास हे कापणी प्रयोग आधारित येणाऱ्या उत्पन्नानुसार नुकसान भरपाई देय होते। भात, सोयाबीन, कापूस व गहू या पिकांसाठी तांत्रिक उत्पन्नास 50% भारांकन आहे। खरीप हंगाम सन 2025 मध्ये जिल्ह्यात 2,23,000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवीत 2.39 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला होता। आत्तापर्यंत पीक विम्यापोटी जिल्ह्यासाठी 111,63,64,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत। काही तालुक्यातील भरपाईमध्ये कापूस व कांदा या पिकांतील भरपाई रकमेचा समावेश नाही। अद्याप ती परिगणना प्रगतीपथावर आहे। कापूस व कांदा पिकांचे नुकसान भरपाई परिगणना करणे सुरू आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कृषी, ग्रामविकास व महसूल या तिन्ही शासकीय विभागांनी समन्वयाने पीक कापणी प्रयोगाचे काटेकोर नियोजन व अंमलबजावणी केल्याने खरीप हंगामातील झालेल्या पीक नुकसानीपोटी भरपाई मिळाली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराडे यांनी सांगितले। मित्रांनो, आता आपण थोडक्यात पीक निहाय मंजूर रक्कम काय झालेली आहे ते जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा, उडीदासाठी 619.932, मुगासाठी 158.163, भुईमुगासाठी 20.674, कांद्यासाठी 28.105, बाजरीसाठी 12.146, तुरीसाठी 51.427, सोयाबीनसाठी 10,973.21। मित्रांनो, आपण मंजूर झालेला जो पीक विमा आहे त्याची आपण तालुक्यानुसार आता जाणून घेणार आहोत। तर नगरमध्ये 503.962, अकोल्यामध्ये 111.43, जामखेडमध्ये 1,771.624, कर्जतमध्ये 0.895, कोपरगावमध्ये 966.336, नेसावामध्ये 2,268.817 आणि पारनेरमध्ये 2,172.648, पाथर्डीमध्ये 140.29, राहातामध्ये 1,392.7110, राहुरीमध्ये 624.9511, शेवगावमध्ये 107.9112 आणि श्रीरामपूरमध्ये 1,796.75 इत्यादी प्रकारचा हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि नक्कीच तुम्ही जर या तालुक्यातील, या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। आपण पुन्हा भेटूयात कशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।